हे सगळं मिळतं. हाँगकाँग लेन सारखं आहे म्हणजे इथे थोडक्यात. हे इथे आलोय आम्ही आईस्क्रीम खायला. तेव्हा तिचंही कलरफुल आईस्क्रीम आहे, खुश वाटते. माझा बनाना आणि मोनालिसा नावाचा फ्लेवर आहे. व्हॉट फ्लेवर्स डिड यू गेट? I got Mona Lisa and pistachio. Oh. And what about you? I got pistachio, Mona Lisa, and peach. Oh, you got 3? Okay, yeah, nice. सो ह्यानी हे फार्मसी म्हणून बघायला आणलं आहे, पण इथे परफ्यूम देत. आणि ह्याचं असं म्हणणं आहे, म्हणजे आपला डॅनियलचं असं म्हणणं आहे की हे जगातलं पहिलं आहे. ब्लूमिंग इन पॅराडाईज आर्ट एक्झिबिशन. सो हे असं आहे, इथे परफ्यूम्स आहेत. आणि ओ माय गॉड, हे बघा, बापरे, क्रेझी. आणि वास तर खूपच भारी येतो इथे आत. ऑब्विसली पहिले आपण इथे जाऊन बघून येऊ काय सीन आहे. इथे लिटरली ह्या फुलाचा वास येतोय. म्हणजे हे जे काय आहे ना, इथे या फुलाचा वास येतोय लिटरली. ओ माय गॉड. क्रेझी. वेगवेगळे इसेन्स आहेत इथे, वेगवेगळे सोप आहेत, वेगवेगळे परफ्यूम्स आहेत, हँड वॉश, बॉडी वॉश, सगळं हे सगळं. हे वर्ल्डचं पहिलं नाही, हे युरोपची पहिली फार्मसी आहे. पण फार्मसी म्हणजे आपल्याला जसं वाटतं तशी फार्मसी नाही. हे इकडे सगळं हे सगळे कॅन्डल्स आणि सेंटेड कॅन्डल्स आणि सोप्स आणि शावर आणि जेल आणि ते सगळं. हे आहे इथल्या मधल्या मार्केटचा वरचा मजला. इथे सगळं खायला प्यायला रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. खालती शॉपिंगसाठी एक छोटीशी गल्ली आहे, हाँगकाँग लेन सारखी. चांगली वाईब आहे. ते खूप रेस्टॉरंट्स आहेत. वरती पण रेस्टॉरंट्स आहेत बघा वरच्या मजल्यावर. ती बॅटरी लो आहे, जेवढं जमेल तेवढं आत्ताच दाखवतो. आउटसाईड वुड डू फॉर मी. इथे आलोय फायनली. आम्ही पिझ्झा खायला आलोय. मला रेकमेंड केलंय का माझ्या मैत्रिणींनी की हे खूप चांगली जागा आहे. सो आम्ही फायनली इथे आलोय पिझ्झा खायला. जेवण झालंय आमचं. सगळे आपापल्या मार्गी गेलेत. तिला जायचं म्युझियममध्ये, चँगला जायचं होतं सनसेट बघायला. डॅनियल ऑलरेडी गेला आहे वॉकिंग टूरसाठी. मी परत चाललोय हॉस्टेलला. फोन थोडा चार्ज करणार. रात्री मी पार्टी करायला बाहेर चाललोय. सो आत्ता तरी डिनर झालाय मस्त. पिझ्झा खूप वेगळा होता. इथे पिझ्झा कट करून देत नाहीत, पूर्ण असं देतं आपल्याला कट करायचा असतो. आणि एवढा ज्युसी पिझ्झा आयुष्यात कधी नाही खाल्लाय. हॉस्टेलला जाऊ, हॉस्टेलला गेल्यावर बोलू. हे बाय द वे इथलं मार्केट आहे. इथे लेदर बॅग्स आणि बेल्ट्स, पर्सेस हे सगळं मिळतं. हाँगकाँग लेन सारखं आहे म्हणजे इथे थोडक्यात. पण काहीच्या काही प्राईस सांगतात. त्यांना वाटतं आपल्याला कळणार नाही. अरे आपण इंडियन आहे, आपण काय लेवलला बार्गेनिंग करतो ना माहीत नाही का. पण सगळे आपल्यासारखेच लोक आहेत. तर हा जो डावीकडचा ब्राऊन आणि हा उजवीकडचा ब्राऊन टॉवर आहे, तो बेसिकली काय आहे, पिसा नावाचं शहर आहे. त्यांचं आणि फ्लॉरेन्सचं खूप भांडण होतं. मग एक दिवस ते म्हणले की नको भांडायला, आपण एकमेकांना गिफ्ट देऊयात. तर मग त्यांनी तो टॉवर आहे, फ्लॉरेन्सवाल्यांनी त्यांना लिनिंग टॉवर ऑफ पिसा दिला आणि त्या लोकांनी हे 2 टॉवर दिले. सो तेव्हापासून असं म्हणतात की बेसिकली जे पिसावरनं तुम्हाला गिफ्ट मिळतं त्या गिफ्टची काही व्हॅल्यू नाही आहे, पण फ्लोरेन्सवरनं जे गिफ्ट मिळतं त्या गिफ्टची खरी व्हॅल्यू आहे. हे जे मागे आपल्या आहे, हे जे पूर्ण आर्किटेक्चर आहे ना, ही
आयडिया होती ह्यांची, पण ते 3 वर्षात का काहीतरी मेले आणि मग हे जे आहेत ह्यांनी ते पूर्ण कंप्लीट केलं. मगाशी जेवून परत हॉस्टेलला गेलो आम्ही म्हणजे मी, हे लोक आपापल्या काम करायला गेलेले. रात्र झाली आहे, 10:30 वाजलेत. परत बाहेर पडलोय आणि आज शेवटची रात्र आहे, त्यामुळे आम्ही सगळेच एकत्र भेटणार आहे आणि बाहेर काहीतरी येतं. हे लोक प्यायला जातील, आपण तर काही पित नाही, नुसतं यांच्याबरोबर चिल करणार आहे आणि चाललो परत इंडियाला, म्हणजे उद्या मिलानला आणि मिलानवरनं इंडियाला. त्यामुळे झाली फॉरेन ट्रिप, संपते आपली इथेच. हा व्लॉगही आपला इथेच संपतो आहे. होप तुम्हाला मज्जा आली या अख्ख्या सिरीजमध्ये. आपण एवढे देश पाहिले, आपण एवढ्या सिटीज पाहिल्या, तुम्हाला मजा आली असेल अशी खूप माझी इच्छा आहे, आशा आहे. आणि सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलला. तर भेटूच आता, डेली व्लॉग्स तर नाही पण रेग्युलर व्लॉग्स येत राहतील. तर भेटूयात आपण आणि काळजी घ्या. गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.